अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी संसद भवनाबाहेर विरोधक आक्रमक 20 जुलै रोजी सीजेपीच्या आंदोलनातील पोलीस कारवाईवरून सरकारला चांगलंच घेरलेलं आहे। दिल्लीच्या सत्ता केंद्रात आज पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत। सीजेपीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा मुद्दा आता थेट संसदेत आणि संसद भवनाबाहेर पोहोचलेला आहे। लाठीचार्ज, अश्रुधुराचे शेल आणि प्लास्टिक पॅलेटच्या वापरावरून विरोधकांनी सरकारला जाब विचारलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी देखील आता विरोधक करताना दिसत आहेत। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। 20 जुलै रोजी दिल्लीतील जंतर मंतरहून सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी संसदेकडे संसद चलो मोर्चा काढला होता। या आंदोलनादरम्यान आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी RAF कडून कारवाई करण्यात आली। या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांकडून यावेळेस करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या कारवाईबाबत समोर आलेल्या सरकारी पोलीस नोंदीनुसार RAF कडून 55 नॉन लेथल सेल्स, 15 इलेक्ट्रिकल सेल्स, 5 अश्रुधारांचे सेल्स आणि 2 राऊंड प्लास्टिक पॅलेटचा वापर करण्यात आल्याची माहिती देखील नोंदवण्यात आलेली आहे। मात्र पॅलेट गनच्या वापराबाबत दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे। त्यामुळे कारवाईवरून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप तीव्र झाले आहेत। याच मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट निशाणा साधलेला आहे। विद्यार्थ्यांवर पॅलेटचा वापर करण्याचा आदेश नेमका कोणी दिला? गृह मंत्रालयाला याची माहिती होती का? याचं उत्तर अमित शहांनी संसदेत द्यावं अशी मागणी देखील यावेळेस राहुल गांधी यांनी केली आहे। तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी आता हा मुद्दा आणखीन आक्रमकपणे लावून धरलेला दिसतो। संसद भवनाबाहेर विरोधकांनी एकत्रित घोषणाबाजी केली आणि अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी देखील केलेली आहे। विरोधकांचा थेट सवाल आहे, विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर अशा प्रकारची पोलीस कारवाई का करण्यात आली आणि जर कारवाईचा आदेश केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणांनी दिला असेल तर त्याची जबाबदारी कोणाची? या प्रश्नावरून आता विरोधकांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी धरलेली आहे। दरम्यान सीजेपी आंदोलनाचा मुद्दा आता केवळ विद्यार्थ्यांच्या मागण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही। पोलीस कारवाई, पॅलेटच्या वापराची नोंद, आदेश कोणी दिला आणि या संपूर्ण प्रकरणाची राजकीय जबाबदारी कोणाची? या प्रश्नावरून दिल्लीतील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या आरोपांवरती संसदेत काय उत्तर देतात आणि सरकारची भूमिका काय असणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पाहत रहा अशाच सडेतोड आणि रोखठोक बातम्यांसाठी महाराष्ट्राचा बुलंद आवाज एनजीटीव्ही मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजाम शहा शेख सोबत बंदगी, एनजीटीव्ही मराठी न्यूज, सोलापूर।